सांगली जिल्हा परिषदेत सत्ता मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच आता राजकीय खेळी सुरू झाल्या। एक आरोप, एक जात प्रमाणपत्र आणि एक सदस्य, यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा परिषदेचं सत्तेचं गणित बदलू शकतं का? भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या एका आरोपामुळे आता शिवसेनेचे सदस्य पृथ्वीराज पाटील हे अडचणीत येणार का, की हा फक्त राजकीय दबाव टाकण्याचा डाव आहे? आज आपण समजून घेणार आहोत सांगली जिल्हा परिषद सत्तेच्या या नव्या राजकीय थ्रिलरची स्टोरी। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली। महाविकास आघाडीच्या संगीता पाटील यांना 34 मतं मिळाली, तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना फक्त 25 मतांवर समाधान मानावं लागलं। आता या निकालामागे सर्वात मोठं कारण ठरलं ते म्हणजे क्रॉस वोटिंग। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतल्या काही सदस्यांनी महाविकास आघाडीला साथ दिली, तर काही सदस्य हे अनुपस्थित राहिले आणि इथेच सुरू झाला पुढचा राजकीय अध्याय। निवडणुकीनंतर लगेचच भाजपकडून सत्ता परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याच्या चर्चा आहेत। आता त्या चर्चांना प्रत्यक्ष रूप दिलंय ते म्हणजे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी। मुंबईत पत्रकार परिषद घेत गोपीचंद पडळकरांनी थेट आरोप केलाय की शिवसेनेचे सदस्य पृथ्वीराज पाटील यांचा कुणबी जात प्रमाणपत्र दाखला संशयास्पद आहे। पडळकर यावेळी काय म्हणाले तेही पाहूयात। पृथ्वीराज पाटील हे मराठा समाजाचे आहेत, मात्र त्यांनी कुणबी दाखला जोडलाय आणि हा दाखला मिळवण्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्र वापरली असावीत असा दावा सुद्धा केलाय। इतकंच नाही तर जात पडताळणी समितीनं नेमकी कोणती कागदपत्र तपासली असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय। आणखी एक धक्कादायक आरोप म्हणजे हा दाखला रद्द करण्यासाठी भाजप उमेदवाराकडे जात पडताळणी समितीकडून 30 लाखांची मागणी झाली होती असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। याशिवाय पडळकरांनी पोलिसांना थेट इशारा दिलाय की आटपाडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा हजारो कार्यकर्त्यांसह लोक आंदोलनाला उतरतील। तसंच जात पडताळणी समिती सदस्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी पडळकरांनी केली आहे। यामुळे आता हे प्रकरण केवळ राजकीय आरोपांपुरतं मर्यादित न राहता कायदेशीर वळण घेण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मात्र या सर्व आरोपांना पृथ्वीराज पाटील यांच्या कुटुंबाने जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सकाळसोबत बोलताना पृथ्वीराज पाटील यांचे वडील तानाजी पाटील यांनी पडळकरांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणबी दाखल्याची अधिकृत पडताळणी झाली असून तो वैध असल्याचा दावा सुद्धा तानाजी पाटलांनी केलाय। त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सांगायचं झालं तर आघाडीचे संगीता पाटील यांना आधी म्हटलं तसं 34 आणि भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना केवळ 25 मतं मिळाली होती। यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 पैकी 4 आणि शिवसेनेच्या 5 पैकी 2 सदस्यांनी महाविकास आघाडीला साथ दिली होती आणि अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी शिवसेनेचे गटनेते जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील हे दोघेही अनुपस्थित राहिले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत जमदाडे आणि विनायक मासाळ यांनी मात्र पक्षाचा व्हीप नाकारून भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केलं असं कळतंय। या निवडणुकीनंतर लगेचच पुढच्या वर्षभरात ही सत्ता उलथवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती, पण विनायक मासाळ यांनी मात्र आघाडीसोबत असल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे 25 पैकी आणखी एक सदस्य कमी झाला होता। मात्र पडळकरांनी आघाडीसोबत गेलेला शिवसेनेचा एक सदस्य कमी करण्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेत। आता या प्रकरणामागचं खरं राजकारण समजून घेतलं तर जर एखाद्या सदस्याचं सदस्यत्व रद्द झालं तर या घडीला सत्तेचं गणित लगेच बदलू शकतं का? तर नाही, पण सत्ताधाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह नक्की उपस्थित होऊ शकतं। म्हणजेच पडळकरांची ही चाल फक्त आरोप नाहीये, तर पुढच्या वर्षभरात जे सत्ता समीकरण बदलण्याचा जो प्रयत्न म्हणून सुद्धा या चालीकडे पाहिलं जात आहे। आता पुढे काय होणार? तर पोलीस एक तर गुन्हा दाखल करणार का? जात पडताळणी समिती पुन्हा चौकशी करणार का? पृथ्वीराज पाटील यांचं सदस्यत्व खरंच धोक्यात येणार का, की त्यांचा दाखला पुन्हा वैध ठरणार? एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की सांगली जिल्हा परिषदेत सत्तेची लढाई अजूनही संपलेली नाहीये। खरी राजकीय लढाई आता सुरू झाली आहे आणि या प्रकरणामुळे सांगलीच्या राजकारणात भविष्यात आणखी मोठे ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच